निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो आणून दाखवा. हिंमत असेल तर करून दाखवा का तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घशात घालणार आहात. कारण संपूर्ण सबकुच अदानी, धारावी अदानीकडे, मला तर कळलं की देवनाथ सुद्धा अदानीकडे देतात. ती 350 एकर जमीन, ही 650 एकर जमीन. एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे, मोतीलाल नगर दिलेला आहे, नवीन विमानतळ दिलेला आहे, मिठागर पण आता हो. मिठागराचा आणखीन एक प्रश्न आहे. रेक्लेमेशन अदानी, आदर्शनगर अदानी, अभ्युदयनगर अदानी. म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सूटबूट की सरकार है, सूट त्यानं आणि बूट आम्हाला. हे असं नाही चालणार. जर आमच्या मध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवून देईल. कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात. धारावीमध्ये असं काय बनत नाही, लोणची बनतात, पापड बनतात. जास्त नादी लागाल तर पापडासारखे लाटून वॉलेट टाकू उन्हामध्ये आम्ही तुम्हाला. पण सगळं काही देणारी धारावी आहे. म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार, ही ठरवणारी पात्र कोण आहेत. ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात. करोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती, धारावीवरती, सगळे घाम फुटला होता. दिल्लीतनं फोन यायचे, उद्धवजी क्या करेंगे, क्या करना है, ऐसा करो वैसा करो. म्हटलं तुम्ही थाली बढ़ाओ, हम हमारा काम करते हैं. तुम्ही फक्त एवढंच सांगा, गो करोना गो, थाली बढ़ाओ, कोलांटे उड्या मारा, दिवे लावा, दिवे वेजवा, हेच धंदे तुम्ही केले. पण धारावी सुद्धा करोनाशी लढली. अरे करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय. पण त्या करोनाच्या काळामध्ये आपल्या सरकारने पात्र नाही ठरवलं. कोण तू पात्र आहेस का, करोना झाले पण पात्र म्हणजे करोना व्हायला पात्र नाही, धारावीत राहायला पात्र आहेत का, तर तुला उपचार करतो, नाही तर बाहेर जा. नाही केलं आम्ही. मग करोनामध्ये पात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्र ठरवणारे तुम्ही कोण. बरं, यांचा डाव लक्षात घ्या. आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठागरात टाकणार. अजूनही मिठागराचा निर्णय झालेला नाही, पण मिठागरामध्ये टाकणार. म्हणजे कळत न कळत म्हणजे ती जागा सुद्धा 99 वर्षाच्या लीजने अदानीला देणार. इथली लोक उचलणार, तिकडे टाकणार. आतापर्यंत फक्त 50-55 हजार पात्र आहेत, लाखाच्या वरती अपात्र ठरवलेत अजून. म्हणजे इथली उचलणार, मिठागरात टाकणार, पुन्हा मिठागराचा पुनर्विकास. म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला. म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे, तुम्ही अख्खं मिठागर टाकताय, मग सगळं अदानीला देऊन टाकताय. बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरांना काय होणार आहे. 300 फूट घर, 350 फूट घर का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. आमचा विकासाला अजिबात विरोध नाहीये, पण एक तर धारावीकरांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे. आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत. कारण रेल्वे लँडमध्ये जे तुम्हाला तिकडे बसवणार आहेत, ही रेल्वे लँड मालकीची नाही, भाड्याची आहे. ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे. उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे. अदानी म्हणतील मी काय करू. त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं, आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी.